खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचं संपूर्णपणे अर्थकारण जे आहे ते अवलंबून असतं। त्याचमुळे आता खरीपाची लागवड करण्यासाठी मशागतीचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। मी सध्या लिंबागणेशच्या परिसरामध्ये आहे आणि याच परिसरात या एका शेतामध्ये मशागतीचं काम जे आहे ते वेगाने सुरू आहे। महाराष्ट्रात सध्या मान्सून दाखल झालेला आहे आणि मान्सून पूर्व मशागतीचे जे काम आहेत ते आता आपल्याला इथं करताना पाहायला मिळतात। शेतकरी जे आहे सर्जा राजाला घेऊन अशा पद्धतीने मशागतीचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू करतात। बीड जिल्ह्यामध्ये तसं पाहिलं तर भीषण दुष्काळ आपल्याला पाहायला मिळाला। मात्र गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात तुरळक पावसाला जी आहे सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे आता अंग झटकून कामाला लागलेला आहे। एकंदरीत पाहता बीडमध्ये यंदा मान्सून लवकर दाखल होईल आणि खरीप हंगामाची जे प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर आटोपून घेण्याचं काम जे आहे आता इथला शेतकरी करत आहे। एकंदरीत मोठ्या पावसाची अपेक्षा मात्र बीड जिल्ह्यासाठी कायमच आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।